नमस्कार. आज आपण 44व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. आता भगवंत पवित्र अशा श्रीमंतांच्या घरात जन्म घेणाऱ्या योगभ्रष्ट पुरुषाच्या परिस्थितीचे वर्णन करीत आहेत आणि योग जाणून घेण्याच्या इच्छेचे महत्त्व सांगत आहेत. श्लोक 44. पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्माति वर्तते. श्लोकाचा अर्थ, तो श्रीमंतांच्या घरात जन्म घेणारा योगभ्रष्ट पराधीन असला तरी त्या पहिल्या जन्मीच्या अभ्यासामुळेच निशंकपणे भगवंताकडे आकर्षिला जातो. तसेच समबुद्धीरूप योगाचा जिज्ञासू देखील वेदांनी सांगितलेल्या सकाम कर्मांच्या फळांना ओलांडून जातो. पूर्वाभ्यासेन या पदाबरोबर एव याच्या प्रयोगाचे तात्पर्य असे की भोगांना वश झालेल्या पुरुषाला विषयजालातून सोडवून भगवंताकडे आकर्षित करण्यास पूर्वजन्मीच्या अभ्यासाचे संस्कार हेच मुख्य कारण होय. याच अभिप्रायाने पूर्वाभ्यासेन या पदाबरोबर एवचा प्रयोग झालेला आहे. योग्याच्या कुळात जन्म घेणाऱ्या योगभ्रष्टाला जशी साधनेची सुविधा मिळते, जसे वातावरण मिळते, जशी संगती मिळते, जसा उपदेश प्राप्त होतो, तशी साधनेची सुविधा, वातावरण, संगती, उपदेश इत्यादी श्रीमंताच्या घरी जन्म घेणाऱ्याला मिळत नाही. परंतु स्वर्गातील लोकात जाण्यापूर्वी मनुष्य जन्मात जितके योगाचे साधन केले आहे, सांसारिक भोगांचा त्याग केला आहे, त्याच्या अंतःकरणावर जितके चांगले संस्कार बिंबले असतील, त्या मनुष्य जन्मात केलेल्या अभ्यासामुळेच भोगामध्ये आसक्त असूनही तो परमात्म्याकडे जबरीने ओढला जातो. येथे अवश्य याच्याबरोबर अपि या पदाचा प्रयोग करण्याचे कारण असे की जरी पवित्र अशा सदाचारी धनवानांचे घर हे सामान्य श्रीमंतांच्या घराप्रमाणे भोगामध्ये अडकणारे नसते, तरीही तेथे कोणत्या तरी कारणाने तो योगभ्रष्ट पुरुष स्त्री, पुत्र, धन, मान सन्मान इत्यादी भोगांना बळी पडला, तरीही पूर्वजन्मीच्या अभ्यासाच्या बळावर भगवत प्राप्तीच्या साधनाला लागतो. समबुद्धी रूप योगाची प्रशंसा करण्यासाठी येथे अपीचा प्रयोग केलेला आहे. याचे तात्पर्य असे की जो योगाचा जिज्ञासू असतो, जो योगाबद्दल श्रद्धा बाळगतो आणि योग प्राप्त करून घेण्याचा जो प्रयत्न करतो, तो मनुष्यही वेदोक्त सकाम कर्मांच्या फलस्वरूप या लोकीचे व परलोकीचे भोगजन्य सुख ओलांडून जातो. तर मग जन्मजन्मांतरामध्ये योगाचा अभ्यास करणाऱ्या योगभ्रष्ट पुरुषांविषयी सांगायचे ते काय? जो भोग आणि संग्रहाला सामान्य लोकांप्रमाणे महत्त्व देत नाही, तर त्याची उपेक्षा करून योगाला अधिक महत्त्व देतो, तो योगाचा जिज्ञासू आहे. त्याची भोग आणि संग्रहाची रुची समाप्त झाली नाही, परंतु सिद्धांताच्या दृष्टीने योगालाच महत्त्व देत असतो. म्हणून तो योगारूढ तर झाला नाही, परंतु योगाचा जिज्ञासू आहे, योगाला प्राप्त करू इच्छितो. केवळ ह्या जिज्ञासेचे हे महात्म्य आहे की तो वेदात सांगितलेल्या सकाम कर्मापासून आणि त्यांच्या फलापासून परावृत्त होतो. यावरून हे सिद्ध झाले की जो येथील संग्रहाची आणि भोगाची रुची संपूर्णपणे समाप्त करू शकला नाही आणि तत्परतेने योगात प्रवृत्त झाला नसेल, त्याचे देखील एवढे महात्म्य आहे, तर मग
योगभ्रष्टाच्या विषयात काय सांगावयाचे आहे? अशीच गोष्ट भगवंतांनी दुसऱ्या अध्यायाच्या 40व्या श्लोकात म्हटली आहे की योगाचा आरंभही नष्ट होत नाही आणि त्याचे थोडेसेही अनुष्ठान मोठ्या भयापासून रक्षण करत असते, अर्थात कल्याण करत असते. मग जो योगात प्रवृत्त झाला आहे त्याचे पतन कसे होऊ शकते? त्याचे तर कल्याण होणारच, यात मुळीच शंका नाही. अशा प्रकारे आज आपण 44व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 45व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.